एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं। बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे कर्तबगार सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येच्या निषेधार्थ 1 जानेवारी 2025 रोजी अकोले शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला। या बंदला सर्वपक्षीय नेते, सर्वधर्मीय समाज बांधव, कार्यकर्ते आणि व्यापारी वर्गाने मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला होता। संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्दयपणे हत्या करण्यात आली होती, ज्यामुळे संपूर्ण समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे। ही घटना मानवतेला काळिमा फासणारी असून समाजातील शांतता भंग करणारी आहे। अकोले बंदच्या दरम्यान सकल मराठा समाजाच्या वतीने अकोले तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले। तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्या मार्फत हे निवेदन देण्यात आले। निवेदनात संतोष देशमुख यांचे मारेकऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी ठाम मागणी करण्यात आली। या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी अनेक कार्यकर्ते आणि नागरिकांनी एकजूट दाखवून बंद यशस्वी केला। डॉक्टर विश्वासराव आरोटे, कळसुबाई शिखरावरून। हत्या करणाऱ्या कार्यकर्त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय 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 बाबाजी, जय 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 शिवाजी। अमर रहे, अमर रहे, संतोष देशमुख अमर रहे, अमर रहे, अमर रहे, संतोष देशमुख अमर रहे। संतोष देशमुखला जय। मिळालाच पाहिजे। ही अशा प्रकारची गोष्ट आहे। या ठिकाणी गावोगावच्या आमच्या सरपंचांच्या भूमिका सुद्धा सांगितल्या, कारण सरपंच हा त्या गावचा पालनकर्ता असतो, त्या गावचा दाता असतो आणि त्याची जबाबदारी गावचा प्रपंच नीटनेटका चालवण्याची असते। असाच आमचा एक सहकारी त्याच्या गावातला एक माणूस त्याला मदतीला बोलवतो आणि मदत गेलेल्या माणसाला अशा प्रकारे निर्गुण हत्येला सामोरं जावं लागतं। ही खऱ्या अर्थानं दुर्दैवी गोष्ट आहे। उद्याच्या काळामध्ये राज्य सरकारनं सुद्धा